श्री महालक्ष्मी देवीची कहाणी। श्री गणेशाय नमः। श्री महालक्ष्मी देव्ये नमः। ओम श्री क्लूं ओम धनदधनं देहि माम। ओम धनदाय नमस्तुभ्यं। निधि पद्माधिपाय च भवन्तु त्वत्प्रसादान्मे धनधान्यादि संपदः। ध्यानी घ्यावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी। द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपाट नगर होतं। तिथे एक राजा होता। राजाचं नाव होतं भद्रश्रवा। तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देव ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता। राजाच्या राणीचं नाव होतं सुरतचंद्रिका। ती रूपाने सुंदर होती, पण स्वभावाने गर्विष्ठ होती। मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको। नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून रानात। तिथे पाहिलं सुहासिनींना, त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत। तिने पाहिलं व त्यांच्याच बरोबर तसं व्रत केलं। दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली। देवीची भक्ती करीत होती। पुढे गेली ती मरून। पुढचा जन्म स्त्रीचाच आला। पुढे भाग्य उजळलं। भद्रश्रवा राजाशी लग्न झालं। ऐश्वर्य हाती आलं। गर्वाने फुगली, गरिबांना विसरली, तोऱ्या ताठ्याने बोलू लागली, दास दासींवर खेकसू लागली। एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं, मागची आठवण द्यावी, ती ओळखते का पाहावं। राणी राजवाड्यात मजेत राहत होती। राजा तिचं कौतुक करी। त्या दोघांना 7 मुलगे झाले, एक मुलगी झाली। मुलीचं नाव होतं श्यामबाला। एके दिवशी अचानक देवीने म्हातारीचं सोंग घेतलं, फाटकं वस्त्र ल्याली, हाती काठी घेतली आधाराला, हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला। वाड्याशी आली आणि आरोळी दिली, आहे का कुणी घरी, घालेल का कुणी घास। दासी आली बाहेर, म्हातारी दिसली समोर। तिने विचारलं, कोण ग तू, कुठून आलीस, काय काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं आहे तुला। म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच, तशात खोकला येई मधून मधून। म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आले इथे राणीला भेटायचे। कुठे आहे या राजाची राणी। दासी म्हणाली, राणी साहेब आहेत महालात, मैत्रिणींशी गप्पा मारतायत, त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील, तुला कशा भेटणार त्या। तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेकसतील, उणदुणक बोलतील, मैत्रिणीही तुला हसतील, तू इथे बस आडोशाला थोडा वेळ। मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना। म्हातारीलाही राग आला होता, तर तीही संतापली। तुझी राणी पैशावर भाळली, माणुसकी विसरली, मागच्या जन्मी होती दरिद्री, आज झाली राणी, पण ती माझ्यामुळेच। मीच तिला देवीचं व्रत सांगितलं, तिने केलं, आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली। पण देवीची आठवणही नाही तिला आता संपत्तीचा गर्व झालाय, डोळ्यांवर पैशांची धुंदी आली। गोरगरिबांना कशाला विचारील ती। थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या, म्हातारी गरीब भिकारीन, तिला कोण विचारतोय। ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली, घेतला वसा टाकून दिला, उतली मातली, पण त्याचं फळ तिला भोगावंच लागेल, नंतरच डोळे उघडतील तिचे। जाते मी परत। दासीने म्हातारीला पाणी दिलं, हात जोडले, म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करील ते नेमाने, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही। म्हातारीने त्या दासीला व्रताचा वसा सांगितला। ती उठली व काठी टेकीत तेथून निघणार। तोच माडीवरून एक मुलगी लगबगीने खाली आली। ती होती राणीची मुलगी श्यामबाला। ती आली आणि कळवळून म्हणाली, आजी रागवू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मला धीर द्या, आईला दिलेला शाप मागे घ्या, मी तुमच्या पाया पडते, मुलीवर दया करा। म्हातारीला आली मुलीची दया। मुलीची होती कोमल काया। ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती। तिने मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार, तोच राणी तरातरा आली माडीवरून। दाराशी येते तर दिसली ती म्हातारी। राणी कडाडली, कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस, जा इथून, उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला। लाज नाही वाटत तुला इथे यायची, दुसरी घरं नाहीत तुला। म्हातारीचे डोळे गरगर फिरले, कपाळावर आठ्या उमटल्याने तडक ती निघून गेली परत। पुढे दासीने लक्ष्मी व्रत केलं, तिची स्थिती उत्तम सुधारली, ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखाने संसारही सुरू होता तिचा। पुढे मार्गशीर्ष महिना आला। पहिल्याच गुरुवारी श्यामबालेने लक्ष्मीव्रत केलं। सगळे नेमधर्म पाळून 4 गुरुवार तिने ते व्रत केलं। शेवटच्या गुरुवारी थाटाने उद्यापन केलं। सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला। तिला राजवैभव मिळालं। लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाने चालू लागला। पण भद्रश्रवा व सुरतचंद्रिका राणी त्यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले। शत्रूने भद्रश्रवाचे राज्य लुबाडलं। सुरतचंद्रिका राणी होती, तिची स्थिती बदलली। भद्रश्रवाला फार वाईट वाटे, राणीला रडू कोसळलं, पण करणार काय। एक दिवस चिंतेत उगवत होता, तसाच मावळत होता। राणावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती। भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं। तो एकदाच तिच्या घरी निघाला। चालून चालून दमला होता। नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला। राणीची दासी नदीवर येत होती। तिने भद्रश्रवांना पाहिलं, ओळखलं, परत लगबगीने घरी गेली। राजाला बातमी सांगितली। मालाधराने माणसं पाठवली, रथ पाठवला, श्वशुरांना घरी आणलं, मान सन्मान केला, नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला।
श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्याच्या मनात घेतला. जावयाला तसं सुचवलं. भद्रश्रवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला. जावयाने नोकराजवळ एक हंडा दिला. मोहरांनी भरला होता तो. नोकरांच्या सोबतीने राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुलली. हंड्यावरचं झाकण काढलं. आत पाहते तो काय, आत दिसले कोळसे. सूरज चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं. तोही चकित झाला ते ऐकून. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. चिंतेचे ढग सभोवार दिसत होते. काळजीचा वनवा भडकत होता. सूरज चंद्रिकेला एक दिवस अडचणीचा वाटला होता. तिच्याही मनानं घेतलं. एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहून यावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत. दुसरं करणार काय. एका गुरुवारीच ती घरून निघाली. मुलीच्या गावच्या नदीतीरी बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती. तिने राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली. तुमची आई नदीवर बसली, खूप दमलेली दिसली. तिला आणायला पाठवा कुणीतरी. श्यामबालेने रथ बोलावला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. श्यामबालेने पाहिलं. आईला तिने प्रेमाने मिठी मारली. मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करायला सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले. आईचं रूप उठून दिसू लागलं. दुपारची वेळ झाली. श्यामबाला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीची भक्तिभावाने पूजा करीत होती. आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळत होता. श्यामबालेला उपासच होता. तो ती कडकडीत करी. अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिने आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीच्या कृपेनंच ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी पण जेवत नाही, मी तुझ्या बरोबरच उपास करीन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवारी मुलीने केलेलं व्रत तिच्या आईने पाहिलं होतं. भक्तिभावाने नमस्कार करीत होती. उपास करीत होती. सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून श्यामबाला परत निघाली. मालाधराने पूर्वी पाठवलेला हंडा तिने घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता. त्याने सहज विचारलं, माहेराहून काय आणलं. श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधराने झाकण काढलं. आता काय दिसलं त्याला. मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला. इथे नाही का मिळत मीठ. हो मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली गोम राजाने हेरली होती, पण तो विचारचक्रात गुंतला होता. श्यामबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानेच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव. जो माणूस जिथे मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमानी राहतो. त्याचं रक्षण करतो. कामात कसूर झाली तरी प्राणार्पणही करतो. मालाधराचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्याने ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रश्रवाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता, पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला. भद्रश्रवाने आपली अनुमती दिली होती. मालाधराने आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालाधराला आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा, असं नम्रपणे विचारलं. भद्रश्रवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक मिठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्थीने झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूंवर चाल केली. शत्रू बेसावध. मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूंच्या राज्यावर तुटून पडले. घणाघाती लढाई सुरू होती, पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता. शत्रूंचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालाधराचे सैनिक पराकाष्ठेने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता. मालाधराच्या सैन्याने अपूर्व विजय मिळवला होता. भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा होत्या. अनेक नाणी होती. कित्येक शास्त्रांचा साठाही होता. मालाधराने भद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं. या आल्यावर घरात आनंदाला उधाण झालं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. श्यामबालेने लक्ष्मी व्रताची पूजा केली.
आरती केली. धूप दीपांचा सुगंध दरवळत होता. तिने व तिच्या आईने उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टान्नाचं जेवण झालं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालाधराने भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाचे 7 मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच. श्री महालक्ष्मी देवीच्या व्रताचा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चिंत झालं होतं. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते. अशी ही 60 उत्तरांची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी 5 उत्तरा सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावे ही प्रार्थना.